होते म्हणून. त्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केले. माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटत फुटत असतात, त्या वयामध्ये मी हे सगळं बाजूला ठेवलं. सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरशात पाहिलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आरशात सुद्धा पाहायचे नाही. पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं. आणि ऐन तारुण्यामध्ये 5 गुन्हे माझ्यावर अंगावर दाखल झाले. आणि खूप कमी वयामध्ये मला न्यायालयाची पायरी चढावं लागली. हे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आयुष्यात होत नाही. मी हे सगळं जगत असताना आणि संघर्ष करत असताना अनेक कार्यकर्ते पाहिलेत की ज्यांना मोठं होता येत नाही, पदापर्यंत जाता येत नाही, निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये काम करता येत नाही. पण मी नेहमीच महिलांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं. माझ्या खूप कमी वयामध्ये मी पोलिसांच्या लाटाकाटा खाल्ल्या. अक्षरशः मी ज्यावेळेस माझ्यावर गुन्हे दाखल व्हायचे त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला 5-5 तास 2-2 दिवस मी संडास बाथरूमच्या बाहेर झोपलेली आहे. आणि अनेक वेळा न्यायालयामध्ये ज्यावेळेस आपण शेतकरी गुन्ह्यावर काम करतो तर त्यावेळेस ते वकिलाचे पैसे भरण्यासाठी, न्यायालयाचे पैसे भरण्यासाठी सुद्धा माझ्या खिशेमध्ये पैसे नसायचे. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आवाज बुलंद केला. माझ्या गेवराई तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी कधी माझ्याकडून वडापावची सुद्धा अपेक्षा केली नाही. मी बिनलग्नाची मुलगी होते. राजकारण घाणेरडं असतं असं म्हणतात, पण माझ्या बापाने एवढं मोठं दगड काळीच करून एवढ्या राजकारणामध्ये मला घातलं. पण मी सुद्धा तशी वागले आणि संघर्ष करत राहते. पुढे छत्रपती संभाजीराजांच्या आशीर्वादानं मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही काम करत असताना संभाजीराजांनी आम्हाला एकत्रित आणलं आणि त्या ठिकाणी आमचं लग्न झालं. लग्नानंतर सुद्धा एकही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही. मी दुसऱ्या दिवशी प्रभागाच्या बाहेर पडले, त्यांच्या लोकांसाठी काम करायला लागले. पण हे सगळं करत असताना माझ्याकडून चुका होतात. माझ्या आयुष्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य शेतकरी विरुद्ध कारखानदार यांच्या संघर्षामध्ये गेलेलं आहे. आणि आज इथं मी खेड्यातली मुलगी शहरात आल्यानंतर 360 डिग्रीमध्ये माझं आयुष्य पूर्ण चेंज झालेलं आहे. माझा लढा मागचा शेतकऱ्यांसाठी होता, पण या पुणे शहरामध्ये आणि या शहरामध्ये शेतकरीच नाहीत. तर ही मुवमेंट सगळी लक्ष घेण्यामध्ये माझ्याकडून काही चुका घडल्या असतील. लग्नानंतर आम्ही 20-23 दिवसानंतर काश्मीरला गेलेलो होतो. तिथं हल्ला झाला. अनेक आमच्यासारखे कपल त्या ठिकाणी रूम मध्ये बसले असतील, पण आम्हाला ते वेदना झाल्या. आमच्या रक्तात रक्त चळवळ होती, संघर्ष होता. आम्ही घरातून बाहेर पडलो. महाराष्ट्रातल्या लोकांना प्रयत्न केले, त्यांना बाहेर काढलं, अनेकांना धीर दिला. आम्ही 8 दिवस तिथे थांबलो. लाल चौकामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना व्हिडिओ कॉल केला. आणि ज्यावेळेस तो हल्ला झाला त्यावेळेस तो माझा व्हिडिओ व्हायरल झालेला तुम्ही बघतात. तो हल्ला झाल्यानंतर 1 तासामध्ये मी दिलेली ती प्रतिक्रिया होती. त्याच्यानंतर 2-4 तासामध्ये आम्ही जखमींना भेटलो. त्यांना मी विचारलं की काय परिस्थिती झाली. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं. त्यावेळेस देशभरामध्ये